घेतला ब्रश न टाकला भाऊ टूप अन आलो बाहेर मिठूचे दाता घासून द्यायले. घेतलं मग पाणी आणि केली आंघोळ अन घातले कॉलेजचे कपडे. घेतली बॅग न निघालो बाहेर बस स्टॉपकडे जाण्यासाठी. बस स्टॉपकडे आलो तर आपली गँग पहिलेच येऊन होती. टाइम बदलावा लागन बा यायचा. आलो आणि बसलो भाऊ मधात. सागन म्हणलं दोन गोष्टी पण यांचं पूर्ण लक्ष मोबाईल मध्येच होतं. जास्त वेळ न घेता आली बा आपली लालपरी. मग काय बसलो आपल्या लालपरीत आणि आलो गिरड मध्ये. गिरड मधून पूर्ण बस फुल केली आणि निघालो समुद्रपूर जाण्यासाठी. समुद्रपूर यातले का करावं म्हटलं तर घेतला मित्राचा मोबाईल आणि भडकवले रीला. समुद्रपुरात आल्यानंतर उतराची घाई न करता पहिले सगळ्यांना उतरू दिलं आणि मग आम्ही उतरलो. आपल्या परीमधून उतरून आम्ही स्थलांतर केलं आपल्या विद्यालयाकडे. कॉलेजमध्ये येऊन प्रॅक्टिकल घेऊन मी गेलो आपल्या जीवनाचा सौदा करायला. सौदा तर झाला आणि पुन्हा एकदा मला नवीन जीवन प्राप्त झाले. जीवन प्राप्त करून त्यांना पुन्हा एकदा गिरवी ठेवण्यासाठी समुद्रपूरच्या बस स्टॉपवर आलो. बस स्टॉपच्या अंदर येऊन जीवन घेणारा तर नाही मिळाला पण जीवनात काम पडणारे मित्र नक्कीच मिळाले. चढलो मग आपल्या लालपरीमध्ये आणि गावाकडे केला प्रस्थान. बसलो कंडावरच्या सीटवर आणि सांगितलं बस चालकले गोष्टी सांगता सांगता लगेच आपल्या गावाला उतरलो. आपल्या परीमधून केला डाटा आणि आलो घरी. घरी येऊन कूलरवर टाकली बॅग आणि भेटून पुढच्या व्लॉग मध्ये.